शेतकरी मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी एकदम शानदार झाली आहे। कारण दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी बांधवांसाठी 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। या 2 मोठ्या निर्णयांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर ते 2 मोठे निर्णय कोणते आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की दाबा। तर चला सविस्तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, त्या 2 मोठ्या निर्णयांपैकी पहिला मोठा निर्णय हा म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजनेबद्दल आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना अर्थात फळ पीक विमा योजनेस सन 2025-26 पर्यंत सुरू ठेवायला मंजुरी दिली आहे। सरकारने यासाठी 2021-22 ते 2025-26 पर्यंतच्या कालावधीसाठी तब्बल 69,515 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी यासाठी दावे आणि भरपाई प्रक्रियेत सुधारणा देखील केली जाणार आहे। सरकारने यासाठी 824 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, ज्यामुळे पारदर्शकता वाढेल तसेच दाव्यांची मोजणी आणि त्याची पूर्तता होण्याचे प्रमाण वाढेल। दावे जलद आणि अचूक पद्धतीने मंजूर होतील। आता दुसरा महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे डीएपी खतांच्या अनुदानात वाढ करण्यासंदर्भात। केंद्र सरकारने डीएपी खतासाठी प्रति मेट्रिक टन 3,500 रुपये अनुदान वाढविले आहे। 1 जानेवारी 2025 पासून विशेष अनुदान पॅकेज देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। यामुळे शेतकऱ्यांना योग्य दरात डीएपी खत हे उपलब्ध होणार आहे। डीएपी खत पिकांसाठी आवश्यक असलेले फॉस्फरस आणि नायट्रोजन पुरवते। अनुदानामुळे खतांच्या किमती नियंत्रित राहतील, ज्याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना होईल। तर सरकारच्या या 2 मोठ्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना 3 मोठे फायदे होणार आहेत, ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची त्वरित भरपाई मिळणे शक्य होईल, नवीन तंत्रज्ञानामुळे विमा दावा प्रक्रिया जलद गतीने होणार आणि तिसरा फायदा म्हणजे डीएपी खताच्या किमती नियंत्रणात राहणार। तर मित्रांनो, हे 2 मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी खरंच फायद्याचे ठरतील का? तुमचं मत काय आहे? या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खरोखरच दिलासा मिळेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। जर तुम्हाला आमची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि शेतीशी संबंधित अधिक अपडेट्स करिता आमचं चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।